नमस्कार शेतकरी मित्रांनो, लातूर आणि परभणी या जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आजच्या पीक विम्याच्या अपडेटमधून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण ज्याप्रमाणे धाराशिव, लातूर आणि बीड त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न दिवसापासून प्रलंबित आहे. त्याचबरोबर लातूरमध्येही खूप शेतकऱ्यांना अजून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा प्रश्न मिटलेला आहे, त्याचप्रमाणे आता लातूर जिल्ह्याचा, परभणी जिल्ह्याचाही पीक विमा प्रश्न मिटणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण माननीय राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून अखेर काल बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न व परभणी जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न अखेर त्यांनी जवळून हाताळलेला आहे. आणि याबाबत एक खूप महत्त्वाची अपडेट आली आहे की लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा टोटल 56 महसूल मंडळामध्ये 60 महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित विमा कंपनीनं आक्षेप घेतलेला आहे. परंतु त्या 60मधून 56 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाचे जी अपेक्षा होती ती अपेक्षा आता मिटलेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण 56 मंडळामधील जे पीक कापणी प्रयोगाचे आक्षेप होते ते आक्षेप फेटाळलेले आहेत आणि विमा कंपनीला राज्यस्तरीय समितीने पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटपाचा आदेश दिलेला आहे. परंतु त्याबाबत जरी अजून काही डिटेल अपडेट आकडेवारी जरी नाही आली असली तर माननीय दत्तामामा भरणे यांनी पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता. परभणी व लातूर जिल्ह्यातील पीक विमा प्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण बैठक 13 मे 2026 रोजी झालेली आहे. परभणी व लातूर जिल्ह्यात पीक विमा प्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण बैठक आज मंत्रालयाच्या दालनात संपन्न झाली. यावेळी या प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. परभणी आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर पीक विमा वाटपात अन्याय होऊ देणार नाही. ज्या मंडळ परिसरातून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या सर्व प्रकरणाचा सखोल आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे तातडीनं पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. खरीप हंगाम 2025 पासून सुधारित पीक विमा योजना ही पीक कापणी प्रयोगात आणि तांत्रिक उत्पादनाच्या आधारे अधिक पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येत आहे. विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान वस्तुनिष्ठ पद्धतीने निश्चित करून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत प्रत्येक तक्रारीवर संवेदनशीलतेने कारवाई करण्यात येईल, असा आदेश माननीय राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः पोस्ट टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता 9 तासाच्या अगोदर. तरी राज्यातील ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा लातूर असो परभणी असो हा प्रश्न तातडीनं मिटवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील महत्त्वाची अपडेट म्हटलं तर जी 60 महसूल मंडळं होती त्या 60 महसूल मंडळामधून 56 महसूल मंडळाच्या पीक विम्याचा प्रश्न मिटलेला आहे. फक्त 4 महसूल मंडळं यातून वगळले जाऊ शकतात. कारण या 4 महसूल मंडळातील आक्षेप अजूनही दूर झाल्या नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत. परंतु सर्व जो वस्तुनिष्ठ अहवाल पाहून केंद्राकडे परत प्रस्ताव पाठवून व्यवस्थितरित्या सोडून लातूर परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न तातडीनं मिटवणार असल्याचे माननीय कृषी मंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं धाराशिव असो, लातूर असो, त्याचबरोबर परभणी असो अशा खूप शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सध्या सुरू आहे. त्याबाबत जशा अपडेट येतील तशा आपण अपडेटमध्ये व्हिडिओवर घेणारच आहोत. ज्या पद्धतीनं सध्या महसूल मंडळामध्ये बैठका होत आहेत, माननीय कृषी मंत्र्याच्या यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकाचं सत्र सुरूच आहे. ज्या ज्या जिल्ह्यांचा पीक विम्याचा प्रश्न आहे तो तातडीने मिटवण्याचा प्रयत्न सध्या कृषी मंत्री यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.